नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न वारंवार तलाठी भरती, पोलीस भरती, वनरक्षक भरतीमध्ये विचारले गेले आहेत, तेच प्रश्न आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, वसंतराव नाईक समिती कोणत्या वर्षी नेमली? तर 1960 या वर्षी वसंतराव नाईक समिती नेमली. पुढे प्रश्न पहा, वसंतराव नाईक समितीने महाराष्ट्र शासनास आपला अहवाल कधी सादर केला? तर 1961. 1961. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेले आहे. लक्षात ठेवा, वसंतराव नाईक समिती कोणत्या वर्षी नेमली? 1960. आणि तिने आपला अहवाल कधी सादर केला? तर 1961. 60 आणि 61 असं लक्षात ठेवा. ओके. पुढील प्रश्न पहा, कोयना धरणाचे दुसरे नाव काय? तर शिवाजी सागर. सोपा प्रश्न आहे. प्रसिद्ध अंबाबाई मंदिर कोठे आहे? तर कोल्हापूर या ठिकाणी प्रसिद्ध अंबाबाई मंदिर आहे. महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोणते? तर कोल्हापूर. जायकवाडी धरणाचे दुसरे नाव काय आहे? तर नाथसागर. काय नाव आहे? नाथसागर. बाबा पद्मनजी यांच्या यमुना पर्यटन या कादंबरीचा मुख्य विषय काय आहे? तर विधवांच्या दुःखद स्थितीचे आणि पुनर्विवाहाच्या गरजेचे चित्रण. लक्षात ठेवा, यमुना पर्यटन ही कादंबरी बाबा पद्मनजी यांची आहे आणि या कादंबरीचा मुख्य उद्देश काय आहे? विधवांच्या दुःखद स्थितीचे आणि पुनर्विवाहाच्या गरजेचे चित्रण. बाबा पद्मनजी यांचे निधन केव्हा झाले? तर 1906. बाबा पद्मनजी यांचं निधन 1906. बाबा पद्मनजी कोणत्या धर्माचे अनुयायी झाले होते? तर ख्रिश्चन धर्माचे अनुयायी झाले होते. लक्षात ठेवा, बाबा पद्मनजी ख्रिश्चन धर्माचे अनुयायी झाले होते. बाबा पद्मनजी यांनी कोणत्या विषयावर लेखन केले? तर स्त्रियांची स्थिती, धर्म, शिक्षण व सामाजिक सुधारणा या विषयावर त्यांनी लेखन केलं. स्त्रियांची स्थिती, धर्म, शिक्षण आणि सामाजिक सुधारणा. पुढील प्रश्न पहा, बलवंतराव मेहता समितीच्या अहवालाचा विचार करून पंचायत राज पद्धती महाराष्ट्रात कशा प्रकारे प्रत्यक्षात आणता येईल याचा सखोल अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली? तर वसंतराव नाईक. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. बलवंतराव मेहता समितीच्या अहवालाचा विचार करून पंचायत राज पद्धती महाराष्ट्रात कशा प्रकारे प्रत्यक्षात आणता येईल याचा सखोल अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली? तर वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली. पुढील प्रश्न पहा, उत्तर पूर्व ईशान्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर गोरखपूर या ठिकाणी. उत्तर पूर्व ईशान्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर गोरखपूर या ठिकाणी आहे. कशाचा उपयोग शेती क्षेत्रात बुरशीनाशक, कीटकनाशक, कीडनाशक म्हणून करतात? तर गंधकाचा उपयोग. लक्षात ठेवा, गंधकाचा उपयोग शेती क्षेत्रामध्ये बुरशीनाशक, कीटकनाशक आणि कीडनाशक म्हणून करतात. लाल क्रांती कशाशी संबंधित आहे? तर शेळी मेंढी उत्पादनात वाढ याच्याशी संबंधित लाल क्रांती आहे. गोदावरी व तापी नद्यांची खोरी कोणत्या डोंगर रांगेमुळे वेगळी झाली आहे? तर सातमाळा डोंगररांग. लक्षात ठेवा, हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे आणि 7 ते 8 वेळा तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. गोदावरी व तापी नद्यांची खोरी कोणत्या डोंगर रांगेमुळे वेगळी झाली आहे? तर सातमाळा डोंगररांग. पुढे पहा, रंगीत लाकडी खेळणीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर सावंतवाडी. कोणता आहे? सावंतवाडी. महाराष्ट्रातील कमी जंगले असणारा विभाग कोणता? विभाग विचारला आहे, तर मराठवाडा. महाराष्ट्रातील कमी जंगले असणारा विभाग मराठवाडा. पुढचा प्रश्न पहा, जिजामाता यांचे जन्मठिकाण कोणते? तर सिंदखेड राजा. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न खूप वेळा पोलीस भरती आणि तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. जिजामाता यांचे जन्मठिकाण सिंदखेड राजा. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला हे सांगायचं आहे की सिंदखेड राजा हे कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे? हिमरू शालीसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर छत्रपती संभाजीनगर. हिमरू शाल म्हटलं की छत्रपती संभाजीनगर. पुढील प्रश्न पहा, बाबा पद्मनजी यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर 1831. 1831 बाबा पद्मनजी यांचा जन्म. बाबा पद्मनजी यांना मराठीतील कोणत्या क्षेत्राचे प्रणेते म्हणतात? तर मराठी सामाजिक कादंबरीचे प्रणेते. बाबा पद्मनजी यांना मराठी सामाजिक कादंबरीचे प्रणेते म्हणतात. नाबार्डची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीवरून करण्यात आली? तर शिवरामन समिती. शिवरामन समिती.
युरोप खंडातील कोणता देश दुग्ध उत्पादनात प्रगतशील आहे? तर डेन्मार्क. लक्षात ठेवा, डेन्मार्क हा जो देश आहे हा युरोप खंडामध्ये आहे आणि दुग्ध उत्पादनामध्ये प्रगतशील आहे. पुढील प्रश्न पहा, जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात? तर मुख्य कार्यकारी अधिकारी. लक्षात ठेवा, मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख असतात. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच काय? सीईओ. ओके, सीईओ म्हणजे काय? मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषदेचे स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? कोण असतात? तर जिल्हा परिषद अध्यक्ष. जिल्हा परिषद स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर जिल्हा परिषद अध्यक्ष. भारतातील कोणत्या राज्याला मंदिरांची पवित्र भूमी म्हटले जाते? तर तामिळनाडू राज्याला मंदिरांची पवित्र भूमी म्हटले जाते. कोणत्या नदीला बिहारचे दुःख म्हटले जाते? तर कोसी नदीला. लक्षात ठेवा, दोन्ही प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेले आहे. पुढे पहा, आसाममधील जगातील सर्वात मोठे नदीबेट असून त्याचे नाव काय आहे? तर माजुली. लक्षात ठेवा, माजुली हे जगातील सर्वात मोठे नदीबेट आहे, आसाम राज्यामध्ये आहे. ओके, भविष्यातील धातू कोणाला म्हणतात? तर टायटॅनियम. टायटॅनियम. लक्षात ठेवा, भविष्यातील धातू टायटॅनियमला म्हणतात. पुढील प्रश्न पहा, चुलिया धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर चंबळ नदी. चंबळ नदी. चुलिया धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान राज्यामध्ये चुलिया धबधबा आहे. लक्षात ठेवा, चुलिया धबधबा चंबळ नदीवर आहे, राजस्थान राज्यामध्ये आहे. पुढे पहा, जिल्हा आमसभेचे सचिव कोण असतात? तर जिल्हाधिकारी. जिल्हा आमसभेचे सचिव जिल्हाधिकारी असतात. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे आणि तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न खूप वेळा विचारला गेला आहे. जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर पालकमंत्री. जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष पालकमंत्री असतात. पुढील प्रश्न पहा, इलेक्ट्रॉनचा शोधकर्ता कोण आहे? तर जे जे थॉम्सन. इलेक्ट्रॉनचा शोधकर्ता जे जे थॉम्सन. भारताच्या राष्ट्रगीताव्यतिरिक्त रवींद्रनाथ टागोर यांनी इतर कोणत्या देशाचे राष्ट्रगीत लिहिले? तर बांगलादेश. लक्षात ठेवा, भारताच्या राष्ट्रगीताव्यतिरिक्त रवींद्रनाथ टागोर यांनी बांगलादेशाचं सुद्धा राष्ट्रगीत लिहिलेलं आहे. प्रश्न महत्वपूर्ण आहे. मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करतात? तर राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात. रेफ्रिजरेटरमध्ये कोणता वायू वापरला जातो? तर फ्रीऑन. रेफ्रिजरेटरमध्ये फ्रीऑन वायू वापरला जातो. नागालँड भारताचे औपचारिक राज्य कधी बनले? तर 1963. लक्षात ठेवा, नागालँड हे भारताचं औपचारिक राज्य बनलं कधी? 1963. वातावरणाचा दाब मोजण्याचे प्रमाण काय आहे? तर बॅरोमीटर. वातावरणाचा दाब मोजण्याचे प्रमाण काय आहे? बॅरोमीटर. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात राहत नसेल तर तुम्हाला ट्रिक सांगतो पहा. वातावरणाचा दाब म्हटले काय? ब वर्ण बॅरोमीटर असं लक्षात ठेवा. वातावरणाचा दाब ब वर्ण बॅरोमीटर. पुढचा प्रश्न पहा, वॉर अँड पीस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर लिओ टॉलस्टॉय. लिओ टॉलस्टॉय. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतात? तर राष्ट्रपती हे मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करतात. राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट कोणी तयार केला? तर दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट तयार केला. आसाममधील कोणत्या व्यक्तीने भारताचे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले आहे? तर फखरुद्दीन अली अहमद. लक्षात ठेवा, प्रश्न महत्वपूर्ण आहे. आसाममधील कोणत्या व्यक्तीने भारताचे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले आहे? तर फखरुद्दीन अली अहमद. पुढे पहा, कांचनगंगा पर्वत शिखर कुठे आहे? तर सिक्कीम राज्यामध्ये कांचनगंगा पर्वत शिखर आहे. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. ग्रँड ट्रंक रोड कोणत्या शासकाने बांधला? तर शेरशाह सुरी. शेरशाह सुरी या शासकाने ग्रँड ट्रंक रोड बांधला. ईशान्येकडील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर अरुणाचल प्रदेश. प्रश्न महत्वपूर्ण आहे. ईशान्येकडील सर्वात मोठे राज्य अरुणाचल प्रदेश. पुढे पहा, राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र कोठे आहे? तर राजगुरुनगर, पुणे. सोपा प्रश्न आहे, वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर या ठिकाणी आहे, पुणे जिल्ह्यामध्ये. मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नागपूर जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र आहे, नागपूर. नारळ संशोधन केंद्र कोठे आहे? तर भाट्टे. विद्यार्थी मित्रांनो, भाट्टे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लक्षात ठेवा, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाट्टे आहे. ओके, नारळ संशोधन केंद्र भाट्टे या ठिकाणी आहे, रत्नागिरी जिल्ह्यात. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र कोठे आहे?
तर केगाव कोणत्या जिल्ह्यात? सोलापूर जिल्ह्यात. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र केगाव, सोलापूर. मनुस्मृती व नारद स्मृती यामध्ये ग्रामस्तरावर कार्य करणाऱ्या कोणत्या ग्रामपंचायत सदृश संस्थांचा उल्लेख आला आहे? तर न्याय पंचायत. पहा, मनुस्मृती व नारद स्मृती यामध्ये ग्रामस्तरावर कार्य करणाऱ्या कोणत्या ग्रामपंचायत सदृश संस्थांचा उल्लेख आला आहे? तर न्याय पंचायत. पुढील प्रश्न पहा, महात्मा बुद्धांच्या आईचे नाव काय होते? तर मायादेवी. काय नाव होतं? मायादेवी. बुद्धांना ज्ञानप्राप्त झालेली जागा कोणती? बुद्धांना ज्ञानप्राप्त झालेली जागा कोणती? तर बोधगया. विद्यार्थी मित्रांनो, बोधगया कोणत्या राज्यात आहे? लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे. बोधगया कोणत्या राज्यात आहे? हे दोन्ही प्रश्न विद्यार्थी मित्रांनो रेल्वे पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहे. महात्मा बुद्धांच्या आईचे नाव काय होते? मायादेवी. आणि बुद्धांना ज्ञानप्राप्त झालेली जागा कोणती? तर बोधगया. ओके. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्न कव्हर केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व प्रश्न वारंवार तलाठी भरतीमध्ये विचारले गेले आहे, पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहेत आणि जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत तेच प्रश्न मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.